वेलकम बॅक टू ऑफिशियल अख्तर रहमान सर यूट्यूब चॅनल. एका नवीन व्हिडिओमध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण MPSCच्या पुस्तकाच्या आधारे TATसाठी सिलेक्टेड प्रश्न पाहणार आहोत. मित्रांनो, संडे स्पेशल म्हणून आपण हा व्हिडिओ आज सादर करणार आहोत. तर हे बघा मित्रांनो, प्रत्येक प्रश्न जे आहे ते MPSCच्या पुस्तकातून घेतलेले प्रश्न आहे, कारण की TATची जी कठीण पातळी आहे मित्रांनो, आणि जशा प्रकारचे प्रश्न 2013 ते 2024 पर्यंत परीक्षेमध्ये विचारले गेलेले आहेत, त्या अनुषंगाने आम्ही काही प्रश्न तुमच्यासमोर या ठिकाणी आणले आहोत. मित्रांनो, व्हिडिओ सुरू करूया. व्हिडिओ सुरू करण्या अगोदर आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. साईडच्या जे बेल नोटिफिकेशन आहे त्याला देखील ऑन करा, जेणेकरून आपल्याला अशाच प्रकारचे व्हिडिओ वेळेवर पाहायला मिळेल. डिस्क्रिप्शनमध्ये आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलची लिंक सुद्धा दिलेली आहे. तेथे जाऊन आपण आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलला सुद्धा जॉईन करू शकतात. पाहूया प्रश्न क्रमांक 1. ओके, हे बघा मित्रांनो, प्रश्न क्रमांक 1 या ठिकाणी विचारलेला आहे की 2013च्या परीक्षेमध्ये सुद्धा हा प्रश्न विचारण्यात आला होता की गटात न बसणारा शब्द ओळखा. अशा प्रकारे 4 ऑप्शन प्रश्न आपल्याला काय आहे विचारलेला आहे आणि 4 ऑप्शन दिलेले आहे: क्लेश, कष्ट, कृष्ण किंवा पाणी. अशा प्रकारे आपल्याला 4 ऑप्शन या ठिकाणी दिलेले आहे मित्रांनो. आणि प्रश्न आहे की गटात न बसणारा शब्द कोणता, असा प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे. तर हे बघा, ऑप्शन क्रमांक 4 जे असेल पाणी, आपलं या ठिकाणी बरोबर उत्तर असणार आहे मित्रांनो. कारण की गटात न बसणारा शब्द कोणता, तर पाणी. ऑप्शन क्रमांक 4. या संदर्भात आपण थोडं स्पष्टीकरण या ठिकाणी पाहणार आहोत. आता हे बघा, स्पष्टीकरण सुद्धा इथे दिलेलं आहे की गटात 4 म्हणजे पाणी हा शब्द बसत नाही. याचे नेमके कारण काय की क्लेश, कष्ट आणि कृष्ण हे तिन्ही शब्द एकाच अर्थछटेतील किंवा संबंधित संकल्पनेशी जोडलेले आहेत. तर पाणी हा एक नैसर्गिक पदार्थ आहे. क्लेश आणि कष्ट हे दोन्ही शब्द दुःखद म्हणजे दुःख, त्रास, वेदना किंवा शारीरिक व मानसिक हाल या अर्थाचे आहेत. कृष्ण हा शब्द अनेकदा दुःख, अंधार किंवा क्लेश या अर्थाशी संबंधित असू शकतो. विशेषतः जेव्हा एखादा व्यक्तीच्या किंवा परिस्थितीच्या कठीणपणाचे वर्णन करतो. पाणी हे मात्र एक नैसर्गिक घटक असून त्याच्या या शब्दाशी थेट अर्थाचा संबंध नाही, म्हणून पाणी या शब्दाला या गटातून वगळले जाते. ऑप्शन क्रमांक 4 काय आहे मित्रांनो, बरोबर उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 2 इथे दिलेला है कि उपसर्ग घटित शब्द ओळखा. देखिए दोस्तों, हम हिंदी में आपको हमने बताया कि उपसर्ग क्या होता है, जो शब्द के पहले लगता है और शब्द का अर्थ बदल देता है, उसको हम उपसर्ग कहते हैं. त्यालाच आपण मराठीमध्ये उपसर्ग म्हणू. 4 ऑप्शन दिलेले आहे. उपसर्ग घटित शब्द कोणता? ओके, विशेष, विनंती, विनय किंवा विभावरी. अशा प्रकारे 4 ऑप्शन दिलेले आहेत. तर हे बघा मित्रांनो, या ठिकाणी जे उपसर्ग घटित शब्द असणार आहे ते असेल विशेष, म्हणजे ऑप्शन क्रमांक 1 काय असेल आपला योग्य उत्तर या ठिकाणी राहणार आहे. प्रश्न क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 3 इथे विचारलेला आहे की विरुद्धार्थी शब्दाची योग्य जोडी ओळखा. आता हे बघा मित्रांनो, विरुद्धार्थ शब्दाची योग्य जोडी कोणती किंवा अचूक जोडी कोणती, असा प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे. आणि आपल्याला 4 ऑप्शन दिलेले आहे: तटिनी, सरिता, आय, व्यय, कलंक, काळिमा किंवा विरह, दुरावा. तर हे बघा मित्रांनो, विरुद्धार्थी शब्दाची योग्य जोडी जी असेल मित्रांनो, ऑप्शन क्रमांक 2 असेल जे आपला बरोबर उत्तर असणार आहे. कारण की योग्य विरुद्धार्थी जोडी म्हणजे आय, व्यय. ऑप्शन क्रमांक 2 काय असेल आपला बरोबर उत्तर असणार आहे. हे सगळे काय आहे मित्रांनो, समानार्थी शब्दाची जोडी या ठिकाणी दिलेली आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 4 विचारलेला आहे की पुढील वाक्यामधून प्रश्नार्थक नसलेले वाक्य ओळखा. आता हे बघा मित्रांनो, 4 वाक्य आपल्याला इथे दिलेले आहे आणि प्रश्नार्थक नसलेले वाक्य कोणते, असा प्रश्न विचारलेला आहे. तर हे बघा, हे एवढे उरलेले अन्न आता कोणाले देणार, हा प्रश्नार्थक वाक्य आहे. आपल्याला नसलेलं वाक्य या ठिकाणी ओळखायचं आहे. किती लोचट आहे हा माणूस. ओके, पण तू चुकीची गोष्ट का केलीस, नोकरीत एवढा वेळ घालणाऱ्याने अभ्यास कसा करावा. अशा प्रकारे ऑप्शन दिलेले आहे. तर ऑप्शन क्रमांक 2 काय आहे मित्रांनो, आपला बरोबर उत्तर या ठिकाणी असणार आहे. पर्याय क्रमांक 2 आपलं योग्य उत्तर असणार आहे. जे पुढचा प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक 5. हे बघा, प्रश्न क्रमांक 5 सुद्धा पूर्वीच्या परीक्षेमध्ये विचारला गेलेला प्रश्न आहे की हिमालयात ज्या नद्या उगम पावतात त्या बहुतेक गंगेला येऊन मिळतात. या वाक्यात कोणत्या प्रकारचा शब्द मुळीच आलेला नाही. तर हे बघा, हिमालय हे काय आहे मित्रांनो, विशेष नाम आहे. नद्या सामान्य नाम आहे. त्या जे आहे सर्व नाम आहे, परंतु भाववाचक नाम या ठिकाणी
वापरलेला नाही, म्हणजे पर्याय क्रमांक 3 काय आहे आपला बरोबर उत्तर असणार आहे. पर्याय क्रमांक 3 जे असेल किंवा ऑप्शन क्रमांक 3 जे असेल मित्रांनो आपला योग्य उत्तर या ठिकाणी राहणार आहे. यानंतर आपण पाहणार आहोत प्रश्न क्रमांक 6. प्रश्न क्रमांक 6 MPSCच्या पुस्तकामधून घेतलेला प्रश्न आहे की हे बघा, प्रश्न आहे की गटात न बसणारा वर्ण कोणता. तर हे बघा मित्रांनो, रसस्वर आणि दीर्घस्वर या प्रकारे आपण गटात न बसणारा शब्द या ठिकाणी किंवा स्वर या ठिकाणी उत्तर देणार आहोत. तर हे बघा प्रश्न क्रमांक 6चे जे उत्तर असेल मित्रांनो ऑप्शन क्रमांक ई जे असेल ते दीर्घस्वर या ठिकाणी असणार आहे. बाकी जे दिलेले आहे मित्रांनो ते रसस्वर या ठिकाणी असणार आहे, म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 काय आहे आपला योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 7. हे बघा प्रश्न क्रमांक 7 सोपा प्रश्न, अतिशय सोपा प्रश्न दिलेला आहे की महाप्राण व्यंजन ओळखा. PSIच्या परीक्षेमध्ये हा प्रश्न विचारला गेला होता मित्रांनो की महाप्राण व्यंजन कोणते. तर हो हे काय असणार आहे महाप्राण असणार आहे, म्हणजे पर्याय क्रमांक 1 काय असेल आपला योग्य उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 8. प्रश्न क्रमांक 8. आता हे बघा प्रश्न क्रमांक 8 या ठिकाणी विचारलेला आहे की अनुनासिकाचे दुसरे नाव काय. मोस्ट IMP हा प्रश्न आहे मित्रांनो की अनुनासिकाचे दुसरे नाव काय असा प्रश्न विचारलेला आहे. 4 ऑप्शन दिलेले आहे अथस्त, उष्मे, कठोर किंवा पर सवर्ण. तर हे बघा मित्रांनो अनुनासिकेचे जे दुसरे नाव असणार आहे ते असणार आहे पर सवर्ण, म्हणजे पर्याय क्रमांक 4 काय असेल आपला योग्य उत्तर या ठिकाणी असणार आहे. यानंतर आपण पाहणार आहोत प्रश्न क्रमांक 9. प्रश्न क्रमांक 9 इथे दिलेला आहे की अ किंवा आ या स्वरापुढे ए किंवा ए आल्यास त्याचे ए होतो, म्हणजे योग्य प्रकारचा शब्द कोणता असा प्रश्न विचारलेला आहे आणि 4 ऑप्शन दिलेले आहे. हे बघा दुर्दैव, सदैव, गंगो किंवा ऐश्वर्य. तर हे बघा मित्रांनो या ठिकाणी जे बरोबर उत्तर असणार आहे, कारण की अ किंवा आ या स्वरापुढे जेव्हा ए किंवा ए आल्यास त्याचे ए होतो, तर या ठिकाणी जे बरोबर उत्तर असेल मित्रांनो सदैव, म्हणजे पर्याय क्रमांक 2 काय असेल आपला या ठिकाणी योग्य उत्तर राहणार आहे. पर्याय क्रमांक 2 जे असेल ते आपला बरोबर उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 10 विचारलेला आहे की अत्यंत या शब्दाचा संधी विग्रह कोणता असा प्रश्न या ठिकाणी दिलेला आहे. सेम प्रकारचे प्रश्न मित्रांनो आपल्याला हिंदी भाषेमध्ये सुद्धा विचारले जातात. तर हे बघा अत्यंत या शब्दाचा संधी विग्रह कोणता 4 ऑप्शन दिलेले आहे आणि जे बरोबर उत्तर असणार आहे ते असणार आहे पर्याय क्रमांक 3 म्हणजे अति प्लस अंत. ऑप्शन क्रमांक 3 काय असेल आपला योग्य उत्तर असणार आहे. मित्रांनो व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा. आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. क्रमांक 11. प्रश्न क्रमांक 11 येथे विचारलेला आहे की वचनानुसार अचूक नसलेली शब्द जोडी ओळखा. अशा प्रकारे प्रश्न आपल्याला या ठिकाणी विचारलेला आहे आणि 4 पर्याय दिलेले आहे दिशा दिशा, फळा फळा, कला कला, इच्छा इच्छा. तर हे बघा मित्रांनो दिशा दिशा हे जे असणार आहे बरोबर उत्तर असणार आहे. इच्छा इच्छा हे सुद्धा काय आहे योग्य जोडी या ठिकाणी दिलेली आहे आणि कला कला हे सुद्धा काय आहे बरोबर जोडी या ठिकाणी दिलेली आहे. परंतु फळा आणि याचे अनेक वचन होतात मित्रांनो फळे, म्हणजे पर्याय क्रमांक 2 जे असेल ते आपला योग्य उत्तर या ठिकाणी असणार आहे. पर्याय क्रमांक 2 जे असेल ते आपला बरोबर उत्तर या ठिकाणी राहणार आहे. यानंतर पाहूया प्रश्न क्रमांक 12. हे बघा मित्रांनो दोस्तों देखिए हिंदी के जो है नोट्स हम आपके लिए यहाँ पर लेकर आए, साथ ही साथ क्वेश्चन सेट आपके लिए यहाँ पर हम लेकर आए. महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा के लिए हमने जो एक नोट्स तैयार किए दोस्तों, यहाँ पर हिंदी की इंपॉर्टेंट नोट्स होने वाली है, जहाँ तक आप हिंदी में 25 नंबर ले सकते हैं 30 में से. हाथ से लिखी हुई नोट्स है दोस्तों, उसको बाद में टाइप कर जो है PDF के स्वरूप में हम आप तक पहुँचा रहे हैं दोस्तों ऑनलाइन के स्वरूप में. और यहाँ पर अगर आप देखेंगे क्वेश्चन सेट भी आपको साथ ही साथ जो है दोस्तों यहाँ पर कॉम्बो पैक के तहत मिल रहे हैं. तो ये बिल्कुल पूरी की पूरी मालूमात आप जो है दोस्तों यहाँ पर देख सकते हैं. और साथ ही साथ अगर आपको बाल मानस शास्त्र व अध्यापन शास्त्र के क्वेश्चन सेट चाहिए दोस्तों तो 199 रुपये में आपको बाल मानस शास्त्र और अध्यापन शास्त्र के लिए जो है प्रश्न पत्रिका यहाँ पर दी जाएंगी. मराठी में जो है यहाँ पर सारे सवाल जो है दोस्तों पूछे गए हैं. इस तरीके से ये प्रश्न पत्रिका बनाई गई है. अगर आप इसको परचेस करना चाहते हो दोस्तों तो एक कॉन्टैक्ट नंबर यहाँ पर दिया गया है, उस पर आपको व्हाट्सअप करना है. एक QR आपको दिया जाएगा दोस्तों और QR में पेमेंट करने के बाद जो है आपको PDF के स्वरूप में ये तमाम सामग्री जो है वो तुरंत आपको फॉरवर्ड कर दी जाएंगी. तो प्लीज़ खरीदने के लिए जो है जल्दी से जल्दी आपको इस नंबर पर कॉन्टैक्ट करना है. हम देखेंगे प्रश्न क्रमांक 12. प्रश्न क्रमांक 12. आता हे बघा प्रश्न क्रमांक 12 येथे विचारलेला आहे की संबोधनयुक्त शब्दरूप ओळखा. 4 ऑप्शन दिलेले आहे. संबोधनयुक्त शब्दरूप कोणता. तर हे बघा मित्रांनो फुलात, फुलाने, फुलांनो किंवा फूल अशा प्रकारे 4 ऑप्शन दिलेले आहे आणि जे बरोबर उत्तर आहे ते असणार आहे ऑप्शन क्रमांक 3 फुलांनो. हे काय असणार आहे मित्रांनो संबोधनयुक्त शब्द या ठिकाणी असणार आहे. प्रश्न क्रमांक 13.
प्रश्न क्रमांक 13 आणि मोस्ट IMP हा प्रश्न आहे मित्रांनो. साहित्यकार आणि त्यांच्या रचनेसंदर्भात सुद्धा प्रश्न जे आहे ते परीक्षेमध्ये हिंदी आणि मराठी भाषेमध्ये विचारले जातात. कुसुमाग्रज या टोपण नावाने लेखन करणाऱ्या साहित्यिकाचे नाव काय, असा प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे आणि आपल्याला 4 ऑप्शन दिलेले आहे. हे बघा, प्रो के अत्रे, कृ के दामले, राघव गडकरी किंवा V.वा शिरवाडकर. तर हे बघा मित्रांनो, या ठिकाणी जे आपला बरोबर उत्तर असणार आहे विष्णू वामन शिरवाडकर, म्हणजे पर्याय क्रमांक 4 आपलं योग्य उत्तर असणार आहे. कारण की कुसुमग्रज या टोपण नावाने लेखन करणाऱ्या कवीचे नाव काय आहे, विष्णू वामन शिरवाडकर, म्हणजे V.वा शिरवाडकर. प्रश्न क्रमांक 14. प्रश्न क्रमांक 14 येथे दिलेला आहे की चुकीच्या पद्धतीने केलेले सामान्य रूप ओळखा. तर हे बघा मित्रांनो, चुकीच्या पद्धतीने केलेले सामान्य रूप आपल्याला काय या ठिकाणी ओळखायचे आहे. 4 ऑप्शन दिलेले आहे. मोती, मोत्या, युक्ती, युक्त्या, तेली, तेल्या आणि कृत्य, कृत्या. तर हे बघा मित्रांनो, मोती, मोत्या बरोबर आहे, युक्ती, युक्त्या सुद्धा बरोबर आहे आणि कृत्य, कृत्य या ठिकाणी सुद्धा बरोबर आहे. परंतु तेलीच्या जे अनेक वचन होतो किंवा सामान्य रूप होतो मित्रांनो, तो तेलीच असतो. मग ऑप्शन क्रमांक 3 जे असेल ते आपलं बरोबर उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 15. प्रश्न क्रमांक 15 येथे विचारलेला आहे की अभिज्ञान शाकुंतलम हे नाटक कोणी रचले. सोपा प्रश्न आहे मित्रांनो. कालिदास याचा काय असणार आहे, उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 1 जे असेल ते आपलं योग्य उत्तर या ठिकाणी राहणार आहे. प्रश्न क्रमांक 16. प्रश्न क्रमांक 16 येथे दिलेला आहे की नदी या नामाचे अचूक विशेषण कोणते. हे बघा मित्रांनो, प्रश्न मोस्ट IMP प्रश्न आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून पाहत आहोत. आणि नदी या नामाचे अचूक विशेषण कोणते. तर हे बघा, थंडगार, वाहती, अथांग किंवा ओढा. तर हे बघा, नदीसाठी जे विशेषण असणार आहे ते असणार आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 2 वाहती नदी, म्हणजे पर्याय क्रमांक 2 काय असेल आपला योग्य उत्तर या ठिकाणी असणार आहे. यानंतर हे बघा, यानंतर प्रश्न क्रमांक 17 येथे विचारलेला आहे की हिरव्या पालेभाज्या आवश्यक असल्यामुळे सर्वच व्यक्ती रोजच्या आहारात त्या खात जातील. काळ ओळखा. तर हे बघा मित्रांनो, खात जातील अशा प्रकारे येथे क्रियापद दिलेलं आहे आणि 4 ऑप्शन दिलेले आहे. रीती वर्तमान काळ आहे, रीती भविष्य काळ आहे, रीती भूतकाळ आहे किंवा अपूर्ण भूतकाळ आहे. तर हे बघा मित्रांनो, या ठिकाणी जे बरोबर उत्तर असेल ते असेल रीती भविष्यकाळ. पर्याय क्रमांक 2 जे असेल ते आपला योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 18 दिलेला आहे की तुम्ही पाहिलेले मंदिर फार प्राचीन आहे. ही वाक्य रचना कोणत्या प्रकाराची आहे, अशा प्रकारे प्रश्न विचारलेला आहे. 4 ऑप्शन दिलेला आहे. संयुक्त, मिश्र, केवल किंवा प्रश्नार्थक. तर हे बघा, तुम्ही पाहिलेले मंदिर फार प्राचीन आहे म्हणजे केवल वाक्य असणार आहे. ऑप्शन क्रमांक 3 आपला बरोबर उत्तर असणार आहे. पाहूया प्रश्न क्रमांक 19वा प्रश्न दिलेला आहे की खालीलपैकी कोणत्या प्रयोगावर कर्ता किंवा कर्म याचा परिणाम होत नाही. मोस्ट IMP प्रश्न आहे मित्रांनो. 4 ऑप्शन दिलेला आहे. भाव्य प्रयोग, कर्तरी प्रयोग, शक्य कर्मणी प्रयोग किंवा कर्मणी प्रयोग. तर ऑप्शन क्रमांक 1 काय असेल आपलं योग्य उत्तर असणार आहे भाव्य प्रयोग. कारण की खालील कोणत्या प्रयोगावर कर्ता किंवा कर्म याचा परिणाम होत नाही, तर भाव्य प्रयोग ते असणार आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 20 आणि शेवटचा प्रश्न दिलेला आहे की खालीलपैकी कोणता समास तत्पुरुष समासाचे उदाहरण आहे. घरदारी, सूर्यकिरण, मनमोहक, पाण्याच्या थेंब. तर हे बघा मित्रांनो, खालीलपैकी कोणता समास तत्पुरुष समासाचे उदाहरण आहे म्हणजे सूर्यकिरण. ऑप्शन क्रमांक 2 जे असेल ते आपलं योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो. अतिशय इम्पॉर्टंट टॉप 20 क्वेश्चन आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहिले आहोत. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये काही नवीन प्रश्नांसोबत.